महाडचे आमदार भरत गोगावले आपल्या बरोबर आहेत। भरत गोगावलेजी, थेट तुम्हाला प्रश्न आहे की पालकमंत्री पदाबाबत काय वाद आहे, कारण की आता पालकमंत्री पदाबाबत स्थगिती आली आहे, परंतु सुनील तटकरे म्हणतात आहेत की एखाद्या राष्ट्रीय महामार्गाला अडवणं, तिथं जाळपोळ करणं ही आमची संस्कृती नाही म्हणून। संस्कृती काय आणि काय नाही हे जनतेने त्यावेळेला दाखवून दिलं असतं, पण आमची ती संस्कृती नव्हती त्यांना पाडायची, आम्हाला त्यांना निवडून आणायची संस्कृती होती। ती आमची चूक झाली असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। जर रविशेठ पाटील, मी आणि महेंद्रशेठ दळवी ह्यांनी जर प्रामाणिकपणे जर काम केलं नसतं आणि आमचा योगेश कदम ह्या चौघाने आम्ही जे काय प्रामाणिक काम केलं त्याचं प्रायश्चित आम्हाला मिळतं आहे का असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। परंतु सातत्याने पालकमंत्रीपदावरतून तुम्ही दावा करताय, परंतु इतकं होऊन देखील ते आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद जात आहे, ह्याला षडयंत्र कोण आहे? नाही, ते एवढं आम्हाला काही कल्पना नाही, आम्ही नाही सांगू शकत, परंतु जे आत्ता स्थगिती दिलेली आहे त्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। तुम्ही म्हणतात की तीन आमदारांना पाडण्याचा प्रयत्न झाला, परंतु सुनील तटकरे आणि त्यांच्या पक्षाकडनं सांगण्यात येतं राष्ट्रवादीच्या की तिन्ही आमदारांना निवडून आणण्यामध्ये सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचा रोल काय, हा तुम्हालाच विचारावा, कारण की तुमच्या मतदारसंघात लीड भेटलेले आहेत। त्यांच्यामुळे लीड भेटला, भरत शेठची मेहनत होती, तिकडं महेंद्र दळवीची मेहनत होती आणि रवी पाटलांची मेहनत होती, त्यांच्या ह्याच्यावरती नाही आलो आम्ही। मग त्यांना आम्हाला पुरावे द्यावे लागतील की ते कोणाकोणाबरोबर कुठल्या गावामध्ये बोललेत, मग त्यांनी त्यांची खासदारकी सोडतील का? जर आम्ही त्यांना पुरावे दिले की बाबा तुम्ही कोणाकोणाकडं काय काय निरोप दिलेत आणि तुमच्या गावांमध्ये भरत शेठला किती मतं मिळालीत हे तुम्हाला जर दाखवून दिलं तर मग पुढं काय ठरवाल ते सांगा, विचारा त्यांना। तुम्ही आता शक्ती प्रदर्शन करतात आहे, मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेणार आहात का? मुख्यमंत्री दावसला गेलेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट नाही होणार। उपमुख्यमंत्र्यांची, एकनाथ शिंदेंची भेट आता आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, 2 आमदार हे तिथं गेलेले आहेत आणि मी इथं बाळासाहेब भवनला येणाऱ्या महाराष्ट्रातले जे काय कार्यकर्ते आहेत त्यांना सामोरं जायला मी इथं थांबलेलो आहे। तुमची उघडपणे या सगळ्या संदर्भातली नाराजी आहे, जर समजा तिन्ही नेते तुम्ही म्हणतात तिन्ही नेत्यांकडे तुम्ही संपूर्ण निर्णय देतात आहेत, पुन्हा तोच निर्णय तुमच्या पदरी आला तर ही महायुतीमधली धुसफूस कायम असेल? ते पुढं बघू, आत्ताच नाही सांगू शकत। जे काय आहे निर्णय योग्य होईल असं आम्हाला वाटतंय। परंतु जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणतात की जिल्ह्यामध्ये तुमचं जर बघितलं आमदारांचं बल तर 3 शिवसेना, 3 भाजप आहे, एकच राष्ट्रवादी आहे। एका राष्ट्रवादीला देण्याकरता हा अट्टास ते आम्ही नाही काय त्यातलं सांगू शकत, पण आम्ही 6 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदित केलं होतं, म्हणजे 3 भारतीय जनता पार्टीचे 3 आमदारांनी आम्ही देवेंद्रजींना भेट घेऊन तेव्हा सांगितलं होतं हे पालकमंत्रीपद आमच्याकडे असावं। परंतु गेल्या वेळेस पण पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होतं, उदय सामंत जिल्ह्याचे पालकमंत्री होते। हो ना, बरोबर आहे। यंदा राष्ट्रवादीने मागितलं महायुतीमध्ये, त्यांनी मागितलं, पण आम्हाला आमचं पाहिजे होतं असं सगळ्यांचं म्हणणं होतं। मग ह्यापुढे जर समजा जर निर्णय वेगळा लागला, जर राष्ट्रवादीकडेच पालकमंत्रीपद गेलं तर भरत शेठचा स्टँड काय असणार ते बघूया ना, त्यावेळेला आता मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री दोन्ही बसतील, जेव्हा चर्चा करू द्या, बसू द्या, ठरवू द्या। आत्ताच काय आमच्याकडनं काढून घेतो, जरा नंतर ठेव बाकी। पण 26 जानेवारीला तर झेंडावंदन आदिती तटकरेच करणार आहे, ते कोणाच्या तरी हस्ते होणं गरजेचं होतं, त्यामुळे त्यांना दिलेलं आहे। त्याबद्दल आम्ही काय बोललो का? तेव्हा अडवणूक करणार नाही तुमचे कार्यकर्ते? भारतीय स्वातंत्र्य दिनाचा दिवस आहे, तो आम्ही अडवणार नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। भरत शेठ गोगावले जे महाडचे आमदार आहेत, पालकमंत्रीपद आम्हालाच मिळेल असा विश्वास जो आहे तो त्यांनी बोलण्यातून व्यक्त केला आहे, परंतु जर या सगळ्या संदर्भात कुठला वेगळा निर्णय लागला तर वेगळी भूमिका आमची येत्या पुढच्या काही काळात सगळ्यांना पाहायला मिळेल असं सूचक वक्तव्य भरत गोगावले यांनी आपल्याशी बोलताना केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथचं अक्षय मंगल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।